नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडला जो सायन्स टीचिंग मेथड विज्ञान अध्यापन पद्धती नावाचा विषय, त्या विषयातील चांगल्या विज्ञान पाठ्यपुस्तकाचे बाह्य घटक एक्सटेरियर क्रायटेरियाज ऑफ गुड टेक्स्टबुक ऑफ सायन्स या उपघटकाविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया चांगल्या विज्ञान पाठ्यपुस्तकाचे बाह्य घटक एक्सटेरियर क्रायटेरियाज ऑफ गुड टेक्स्टबुक ऑफ सायन्स। प्रस्तावनेमध्ये बघा, विज्ञान पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता निश्चित करताना आंतरिक घटकांबरोबरच बाह्य घटकांचाही महत्त्वाचा वाटा असतो। बाह्य घटक हे पाठ्यपुस्तकाच्या बाह्य रचनेशी संबंधित असतात, जसे की स्वरूप, मांडणी, कागदाचा दर्जा, रंगसंगती, छपाई आणि पुस्तकाची बांधणी। हे घटक विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढवतात आणि त्यांना अभ्यासामध्ये रस निर्माण करायला मदत करतात। आता मुखपृष्ठ आणि आकर्षकता। मुखपृष्ठावर संबंधित वैज्ञानिक संकल्पना किंवा चित्र असावे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि विज्ञानाची उत्सुकता निर्माण करणारे डिझाईन असावे, पुस्तकाचे शीर्षक आणि लेखकांची माहिती स्पष्ट आणि ठळक असावी। उदाहरणार्थ, 7वीसाठी सामान्य विज्ञान पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पेशी दाखवणारे सूक्ष्मदर्शक, पेंग्विन पक्षी, झोका, दूरदर्शनचे टावर्स, प्रयोगशाळेतील उपकरणे या सर्वांची आकर्षक मांडणीतील चित्रे दिलेली आहेत। केवळ साधा मजकूर असलेल्या स्वरूपातील मुखपृष्ठ किंवा कोणतेही वैज्ञानिक संदर्भ नसलेले पाठ्यपुस्तक असे नसावे। त्याच्यानंतर पुस्तकाचा आकार आणि वजन। विद्यार्थ्यांना सहज हाताळता येईल असा योग्य आकार असावा पाठ्यपुस्तकाचा, जसं की A4 किंवा A5 साईज उपयुक्त। अत्यंत जड किंवा मोठ्या आकाराचे नसावे, जे विद्यार्थ्यांना दप्तरात ठेवताना अडचणीचे होईल। प्रत्येक वयोगटानुसार योग्य स्वरूपात असावे। उदाहरणार्थ, प्राथमिक स्तरासाठी हलके आणि रंगीत पुस्तक, तर उच्च माध्यमिक स्तरासाठी थोडे मोठे आणि संदर्भात्मक पुस्तक असावे। अत्यंत मोठ्या पृष्ठसंख्येचे आणि जड पुस्तक नसावे, जे नेणे कठीण होईल असे नसावे। कागदाचा दर्जा आणि छपाई। कागदाचा दर्जा चांगला आणि टणक असावा, ज्यामुळे तो लवकर खराब होणार नाही। छपाई स्पष्ट असावी आणि अक्षरे वाचायला सोपी असावीत। डबल साईड प्रिंट असावी, पण पारदर्शकता नसावी, म्हणजे दुसऱ्या पानावरचा मजकूर पहिल्या पानावर झळकू नये। उदाहरणार्थ, मध्यम जाडीचा गुळगुळीत कागद जो लवकर फाटत नाही। अत्यंत पातळ आणि हलक्या प्रतीचा कागद जो लवकर फाटतो किंवा पाणी लागू शकतो असा कागद नसावा। रंगसंगती आणि मजकूर मांडणी। पाठ्यपुस्तकातील मजकूर रंगीत आणि आकर्षक असावा, विशेषतः चित्रे आणि आकृत्यांसाठी विविध रंग वापरणे उपयुक्त असते। संपूर्ण मजकूर ब्लॅक अँड व्हाईट असल्यास ठळक मथळे आणि हायलायटिंग असावे। अवधान क्लृप्त्यांचा वापर केलेला असावा। तक्ते, फॉर्म्युला बॉक्स, माहिती बॉक्स इत्यादी व्यवस्थित मांडलेले असावेत। उदाहरणार्थ, रंगीत आकृत्या, ठळक मथळे आणि स्पष्ट मजकूर असलेले पुस्तक असावे। फक्त ब्लॅक अँड व्हाईट मजकूर, चित्रे अस्पष्ट आणि समजण्यास कठीण असे नसावे। त्याच्यानंतर 5वा आहे टायपो आणि मुद्रण चुका नसणे। शुद्ध लेखन व व्याकरणाच्या चुकांपासून मुक्त असावे। समीकरणे आणि वैज्ञानिक संकल्पनांमध्ये त्रुटी नसाव्यात। पान क्रमांक आणि अनुक्रमणिका योग्य असावी। उदाहरणार्थ, सर्व संकल्पना व्यवस्थित आणि अचूक मांडलेल्या, कोणत्याही गणिती किंवा वैज्ञानिक चुकांशिवाय असाव्यात। प्रत्येक पानावर वेगवेगळ्या ठिकाणी चूक असलेल्या संज्ञा, शुद्ध लेखनाच्या चुका झालेल्या असे पाठ्यपुस्तक नसावे। त्याच्यानंतर बांधणी आणि टिकाऊपणा। पुस्तकाची बांधणी मजबूत असावी, त्यामुळे पानं सहज सुटणार नाहीत। स्पायरल बाइंडिंग किंवा उत्तम गोंद वापरणे चांगले, भरपूर वापरासाठी टिकाऊ असावे। उदाहरणार्थ, सिमेंटेड किंवा मजबूत गोंद वापरून बांधलेले पुस्तक असावे, जे दीर्घकाळ टिकेल। पानं पटकन सुटणारे किंवा गळणारे पुस्तक, जे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे ठरते असे नसावे। 7वं ISBN क्रमांक आणि प्रकाशकाची गुणवत्ता। पुस्तकाला ISBN क्रमांक असावा, ज्यामुळे ते अधिकृत आणि प्रमाणित असल्याचे कळते। विश्वसनीय प्रकाशकाकडून छापलेले असावे, जेणेकरून गुणवत्तेची खात्री होईल। उदाहरणार्थ, NCERT किंवा राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या मान्यतेसह प्रकाशित झालेले पुस्तक, कोणत्याही प्रकाशनाची माहिती नसलेले किंवा अनधिकृतरित्या छापलेले पुस्तक असे नसावे। त्याच्यानंतर 8वं आहे संदर्भ ग्रंथसूची आणि ऑनलाईन संसाधने। पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथसूची असावी, जेणेकरून विद्यार्थी अधिक वाचन करू शकतील। QR कोड किंवा वेबसाईट लिंक दिल्यास विद्यार्थ्यांना पूरक माहिती मिळू शकते। उदाहरणार्थ, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी अधिक वाचनासाठी पारिभाषिक शब्दसूची, संदर्भ ग्रंथ आणि ऑनलाईन स्रोतांची यादी असावी। फक्त मजकूर असून कोणतेही अतिरिक्त स्रोत दिलेले नाहीत असे नसावे। त्याच्यानंतर 9वं आहे किंमत आणि गुणवत्तेचा समतोल। कागदाचा दर्जा, छपाई, रंगसंगती आणि टिकाऊपणा यांचा विचार करूनच किंमत
ठरवावी, परवडणारी किंमत ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून द्यावे. सरकारी अनुदानित शालेय पुस्तके स्वस्त आणि दर्जेदार असावीत. उदाहरणार्थ NCERT किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची विज्ञान पाठ्यपुस्तकं 100 ते 150 रुपयांपर्यंत मिळतात. खाजगी प्रकाशनाच्या पाठ्यपुस्तकांची किंमत 500 ते 800 रुपये असते, जी सर्वांसाठी परवडणारी नसते. त्याच्यानंतर 10वं आहे सर्वांसाठी सहज उपलब्धता. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना परवडणारी किंमत असावी. ई-बुक किंवा डिजिटल स्वरूपातही कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे. गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय ग्रंथालय आणि मोफत पुस्तक योजनांचा समावेश असावा. उदाहरणार्थ NCERTची PDF पुस्तके मोफत डाउनलोड करता येतात, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सहजपणे ती उपलब्ध होतात. आता सर्वोत्तम विज्ञान पाठ्यपुस्तकासाठी आवश्यक घटक: आकर्षक मुखपृष्ठ आणि योग्य वजनाचे पुस्तक, उत्तम दर्जाचा कागद आणि स्पष्ट छपाई, रंगीत आणि व्यवस्थित मांडणी असलेली पृष्ठरचना, मुद्रण व शुद्धलेखनाच्या चुका नसणे, टिकाऊ बांधणी आणि मजबूत मुखपृष्ठ व मलपृष्ठ, ISBN क्रमांक आणि प्रमाणित प्रकाशक, संदर्भ ग्रंथसूची आणि डिजिटल संसाधनांचा समावेश, कमी व वाजवी किंमत, तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारे. या सर्व घटकांमुळे विज्ञान पाठ्यपुस्तक विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त, आकर्षक आणि टिकाऊ ठरते. समारोपामध्ये बघूया. चांगल्या विज्ञान पाठ्यपुस्तकासाठी फक्त विषयवस्तू चांगली असून चालत नाही, तर त्याची छपाई, बांधणी, आकर्षकता, टिकाऊपणा आणि स्पष्टता यासारखे बाह्य घटकही तितकेच महत्त्वाचे असतात. विज्ञान पाठ्यपुस्तकाची किंमत हा देखील एक महत्त्वाचा बाह्य घटक आहे. किंमत ठरवताना त्याच्या गुणवत्तेशी तडजोड न करता ते सर्व विद्यार्थ्यांना परवडेल असे असावे. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.